जालन्यात SRP भरती प्रक्रियेत गोंधळ, भरतीला आलेल्या उमेदवारांचा 3 तास ठिय्या। भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा उमेदवारांचा आरोप, भरती प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी। जालन्यात SRP भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळालं। 2 दिवसांपासून राज्य राखी बल गट क्रमांक 3 पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे। त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया थांबवत ठिय्या दिला। ही भरती प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचं या उमेदवारांनी म्हटलं असून पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे, मात्र समादेशकांनी बोलण्यास नकार दिलाय। सर, मी शनी शिंगणापूर इथून आलोय। माझं नाव रवींद्र आंधळे। मी सकाळी आम्ही 3 वाजल्यापासून मी म्हणजे माझे सगळे भरती करणारे बांधव सगळे सकाळी 3 वाजल्यापासून इव्हेंटची तयारी करतायत तिथं। आणि आम्ही सुरुवातीला गोळा फेक, त्या गोळा फेकमध्ये जास्त फ्रॉड करता येत नाही, पण तरी पण तिथं एखाद्या मुलाचा गोळा लाईनवर पडला त्याला कमी मार्क दे, काठी टेकून बघ, बाकीच्या ठिकाणी जे सेन्सर पद्धत आहे ती तसलं पारदर्शक पद्धत इथं काही नाही, ते आमच्या जास्त निदर्शनात नाही आलं। पण जेव्हा आम्ही 100 मीटरला गेलो तेव्हा आमचे आता एक लगातार आमचे ग्राउंड चालू आहेत सध्या। मग काही मुलांनी तिथं आउट ऑफ मारलेलं, आम्ही काल ग्राउंड आउट ऑफ मारून आलो। इथं पण 100 मीटर डिस्टन्स आहे सर, आणि बाकीच्या ठिकाणी पण 100 मीटर आहे। मग थोडा सर अर्धा सेकंद 1 सेकंदाचा बदल होऊ शकतो सर, इथं डायरेक्ट 4-4 सेकंदाचा बदल होतोय। आणि काही मुलं डायरेक्ट अक्षरशः पडून सुद्धा जो फर्स्ट मुलगा आलाय त्याच्यापेक्षा जास्त मार्ग घेतात। तो आमचा सगळ्यात मोठा म्हणजे आम्ही त्यांना व्हिडिओ काढल्या आम्ही ते निदर्शनात आणून देऊ शकतो त्यांच्या। हे सगळे भ्रष्ट कारभार चालू इथं, आणि म्हणजे आम्ही जे भावी पोलीस होणार इथं त्या आमच्या सगळ्या आशा अपेक्षा ह्या लोकांमुळे मारले जातात। आज बरेचसे विद्यार्थी असे इथून गेल्यानंतर ते भरती सोडून देण्याचा प्रयत्न करतात, आणि इथं थोडंफार आम्हाला इथं काय नाही वाटणार। आम्ही जेव्हा घरी जाऊ तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही काय गमावलंय, म्हणजे भरतीचं काय आहे। आज आमच्या उद्यासाठी पण तयारी करणारी मुलं येणार इथं, सगळे मुलं एक सर्वसामान्य व्यक्तीचे मुलं आहेत, सगळं सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं आहेत इथं, आणि त्यांना पण कळलं उद्या काय गमावलंय। त्याच्यासाठी आम्ही 3 तास झालंय उन्हामध्ये बसलेलो आहे। मॅडम आम्हाला 3 तासापासून म्हणतात की येते त्यांचं एक कर्तव्य इथं येण्याचं, त्या पण एक इथलच्या जबाबदारी त्यांची समादेशक असल्या कारणाने। आमच्या मॅडम गेल्या पण दखल घेतली ना मॅडम। रवी आंधळे गेलं का वेगळंच बोलत आहेत, आम्हाला नुसतं डावलू राहिले असं काही पण कारण सांगत आहेत। आज जा बाहेर जा, आता रोडवर गोंधळ हा चालू आहे की मुलांना व्यवस्थित पारदर्शक भरती घेत नाही सर, यांचं सगळं एक साखळी निर्माण करून प्रयत्न करू राहिले सर, आणि स्कॅम करू राहिले सर। आपण बोलायला गेलं दाब देऊ राहिले, आम्हाला सांगण्यात आलं की मॅडम येणारे 5 मिनिटात, मॅडम 2 तास झाले, 5 तास झाले सर। माझा मुद्दा एक आहे, मॅडम समादेशक मॅडम येतं, आम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबलची भरती इथं द्यायला आलो। आम्ही मानतोय की ते समादेशक SP लेवलच्या IPS वगैरे त्या आम्ही ते मानतोय, पण त्या पण एक मनुष्य आहे, आम्ही पण एक मनुष्य आहे। ते आम्ही 10 तास उन्हामध्ये थांबल्यानंतर ते एक आमच्यासाठी म्हणजे त्यांची एक जबाबदारी इथं भरती घेण्याची, आमच्यासाठी 1 तास तरी इथं उन्हामध्ये येऊ शकतं। एक त्यांचं इथलच्या समादेशक म्हणून ते त्यांचं कर्तव्य आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय तो समस्या करायला, आणि त्यांनी एक मनुष्यत्वाचं कर्तव्य म्हणून आमच्याकडे 1 तास तरी द्यायला पाहिजे। आम्ही उन्हामध्ये मी विजय बद्रीनाथ कदम सर, यांचा असा प्रॉब्लेम सर, रिपोर्टर नाही आले, आमचा आवाज कोण उठवणार? यांचं म्हणणं असं आहे, यांचं असं म्हणणं आहे की जी काय 100 मीटरची रनिंग घेतली त्याचा जो स्कोर आलेला आहे सर, आमचे चेस्ट नंबर जमा करायला लागले आतमध्ये। ठीक, जो स्कोर आलेला आहे तो स्कोर कदाचित जेव्हा मुली ज्यावेळेस रनिंग मध्ये येतात त्या मुलींसाठी तो स्कोर असायला पाहिजे। यांचा जो स्कोर आहे, यांचं असं म्हणणं की एवढा कमी स्कोर आम्हाला येऊ शकत नाही। आज रोजी जर तो आताचा जे रनिंग झाला त्यांचा तो स्कोर, आणि आम्हाला टायमिंग नाही आता पळाला, जर त्याच्यात काही तफावत निघाली तर आम्ही ग्राउंड सोडून देऊ। एक पालक म्हणून विजय बद्रीनाथ कदम, एक पालक म्हणून एक पालक म्हणून राजू कदम बोलतो। माझा मुलगा फक्त 3 मार्कानं, 3 मार्क कशात काय, 3 मार्क कशात काय? हा, तुम्ही का पैसे घेता का लोकांकडून? हा, पैसे घेतात का? हा, बरोबर आहे का नाही? पैसे घेतात का तुम्ही? पैसे घेता का? पैसे खाता का तुम्ही? मग माझे मुलं बाहेरून येतात, माझा स्वतःचा मुलगा 3 मार्कांनी चालला। हा, माझा मुलगा रात्रंदिवस देवमूर्तीच्या डोंगरावर काम करतोय, फिरतोय, हा, प्रॅक्टिस करतोय। मग तुम्ही पैसे खाता का? काय तुमच्याकडे काय पुरावा आहे का पैशाचा? घेतले असेल तुम्ही खालच्या बॅग मधून, मॅडम का नाही समोर?
आणा तिला समोर पियाला आणा बरोबर समोर आणा तिला समोर आणा समोर तिला. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी मझहर खान पठाण, जालना.